नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. तर आज नाही हो चालूच होतं. तर कशासाठी, तर आज आषाढ महिना चालू झाला आहे आतापासून. तर म्हटलं ती देवीला निवेद देण्यासाठी मी प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवार म्हणते आज करील, नाही तर मग शुक्रवाराला करील, नाही परत म्हणते मंगळवारी करेल. पण म्हटलं नाही, आज करूनच टाकते. त्यासाठीच माझी तर लवकर तयारी चालू होती. इथं मी लवकर मग कुकरमध्ये वरण भात लावला होता डब्यामध्ये दोन्ही, आणि इकडं मग छोटे दिवे करायचे होते. तर मी बघा छान असे इथं दिवे करून घेतले. तर अशा प्रकारे 5 दिवे लागतात. तर मला काही जास्त माहीत नव्हतं, तर मी प्रत्येक गोष्ट माझ्या आईला विचारून करत होते, आई काय लागतं सांग. तर माझी आई मला सांगत होती दिवे लागतात, वटीचं सामान लागतं, नंतर मग नारळ लागतं, शेंदूर लागतं, असं सांगत होती. आमच्या गावाकडे पण जात होते, पण एवढं काही माझ्या लवकर लक्षात नाही आलं की तेच नेमकं तिकडलं जसं आहे तसंच इकडं राहतं. पण इकडली थोडी पद्धत वेगळी आहे. इकडं मेथीची भाजी ते राहते. तर मग मी पण इकडं थोडीशी मेथीची भाजी, पुऱ्या, थोडेसे गोड भजे, कुरडई पापडी तळली आणि दिवे असं एवढं घेऊन गेले होते. नंतर तुम्हाला तर ते ताटात दाखवलंच. ते दिवे तर करून झालं होतं. आता त्याला थोडंसं गरम पाण्यात असं उकळून घ्यायचं होतं, म्हणजे शिजून घ्यायचं होतं 5 मिनटासाठी, म्हणजे ते तुटणार नाहीत म्हणून. इकडं मग लगेच मी भजीला तेल गरम केलं आणि गोड भजे करायला घेतले. तुम्हाला जर माझी रेसिपी पाहिजे आधी गोड भजीची, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, मी तुमच्यासाठी नक्कीच बनवून. मी हे गोड भजी करते आणि आमचे लगेच संपून जातात, कारण आमच्या सगळ्यांना खूप आवडतात. जास्त तर माझ्या मुलींना आवडतात. मी तर थोडीशी फ्राय करायला घेतले की लगेच चाळणीतले ते लगेच संपून जायले होते. मला आधी देवाला तर ठेवू दे. तर मग देवासाठी मी इकडं अगोदर थोडीशी वाईली काढून ठेवली आणि बाकीची सगळी त्यांच्यासाठी, त्यांना दाखवण्यासाठी, म्हणजे त्यांना खाण्यासाठी ठेवले होते करून. इकडं मग भजी तर झाले होते फ्राय करून. आता मेथीची भाजी करायची होती, तर मी तव्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि थोडंसं लसूण टाकलं आणि भाजी टाकली. साधी आणि सिंपलच भाजी राहते. तर मी इकडं थोडीशी भाजी केली होती, काल आणली होती. तर अर्धी मी रात्री भाजी आणि भाकरी केलं होतं खायला, तर अर्धी निवेदासाठी ठेवली होती साईडला. तर इकडे भाजी पण रेडी झाली होती. इकडं ताट तयार करून घेतलं इथं. तर मी तुम्हाला ताटात काय घेतलं ते मी सगळं सांगते. आणि इकडं मग ताटामध्ये मी इथं ताट घेतलं. ताटामध्ये 8 निवड ठेवले. निवदावर भात, थोडंसं वरण फिकं, आणि माझ्याकडं आम्रखंड होतं, ते आम्रखंड ठेवलं. गोड भजे, कुरडई पापडी, मेथीची भाजी आणि थोडंसं तुपाची धार सोडली. नंतर इथं 5 दिवे घेतले, हळदी कुंकवाचा पंचपाळ घेतला, कापूर घेतला, इथं दिव्यामध्ये वाती घेतल्या. नंतर मग त्याच्यात थोडंसं तेल टाकलं, शेंदूर घेतला आणि नारळ घेतलं. तर वटीचं सामान पण घेतलं अशा प्रकारे. नंतर मी देवांना ताटातले 2 निवड ठेवून दिले. नंतर इथं आम्ही देवीपाशी आलो. तर देवीला मी अगोदर पाणी टाकलं, कारण इथं तर ना खूप बाया येतात आणि सगळीकडे भात शिंपडून जाता. अशी घाण करून जाताना थोडंसं जर त्यांनी चांगल्या पद्धतीने पूजा केली ना, तर अशी काही घाण होणार नाही. पण बायांना घाई राहते, त्यामुळं ते घाई करून म्हणजे पूजा करतात आणि कसंही टाकून देतात. अन्नाचं वाटोळंच आहे ना एका प्रकारे. एक जागेवर ठेवलं असतं तर त्यांना काही देवीने हेच केलं असतं आणि त्यांचा मान दिलाच असतं ना. पण नाही, बायाला आजकाल फक्त असं करायची घाई राहते. तिथं एक दादा होते, ते सांगायचे असा भात टाकून नका, शिंपडू नका, नीट ठेवा आणि तुमची पूजा झाल्यानंतर तिथं टोपली आहे, त्या टोपल्यात ठेवून द्या, गाई खाऊन घेईल. पण नाही, तसं नाही केलं बायांनी. फक्त भात आणि दही सगळीकडे शिंपडूनच दिला. तर ठीक आहे, जाऊ द्या. तर इथं मी माझी पूजा करून घेते. मी अगोदर पाणी टाकलं आणि तिथं एक नारळाची वाटी होती, म्हणजे खराब झालेली. अगोदर शेंदूर होतं कोणीतरी लावलेलं त्याच्यात, मग मी तीच घेतली आणि त्याच्यात माझा शेंदूर आणि थोडंसं तेल टाकलं आणि सगळ्या देवींना शेंदूर लावून घेतलं अशा प्रकारे. आणि इथं माझी खुशी मला म्हणायची, मम्मी तू हे काय करते असं. मी म्हणलं मी जे करते. मला म्हणते तू असं नाही करत, म्हणजे घरी मी हळदी कुंकू लावते ना, मग ती मला म्हणायची तसं कर. मी म्हणलं बरं. मग नंतर खूप सारे देव होते तिथं, म्हणून मी उठले आणि दुसऱ्या साईडला गेले. आणि माझा हात पुरत नव्हता म्हणून तिथं पण छान असं मी शेंदूर लावला. नंतर मग हळदी कुंकू लावून घेतलं सगळ्या देवींना. आणि इथं माझ्याकडून लिंबू पडलं होतं देवीचं हळदी कुंकू लावता वेळेस, मग ते पण मी इथं छान ठेवलं आणि परत हळदी कुंकू लावलं. अक्षता व्हायला, अक्षता म्हणजे तांदूळ वाहिले. आणि नंतर मी इथं एक केळीचं पान होतं, त्याच्यावर मी कपडा घेतला, म्हणजे घरून आणलं होतं देवीसाठी. त्याच्यावर सगळं वटीचं सामान ठेवून दिलं. आणि म्हणजे पॅकेटमध्ये छोटं 10 रुपयाची पॅकेट भेटतं आपल्याला ते. आणि बांगड्या मी या त्रिशूल माता म्हणजे घालून टाकल्या आहे त्रिशूलला. आणि बाकीचं सामान मी सगळं त्या कापडावर ठेवलं वटभरण.
हळकुंड, सुपारी, खोबरं, अजून बदाम अशा 5 वस्तू राहतात त्या पॅकेटात. तेच पॅकेट आणलं होतं मी आणि त्याची पण हळदी कुंकू लावून छान अशी पूजा करून घेतली. आणि मग इथं केळीचं पान होतं तिथंच त्या केळीच्या पानावर नैवेद्य आणि दिवे लावून घेतले. म्हणजे अगोदर दिवे लावून घेतले सगळे. दिव्याची पण हळदी कुंकू लावून छान अशी पूजा करून घेतली आणि लगेच दिवे लावून घेतली. माझे दिवे ना खूप चांगले लागले आणि माझी पूजा होईपर्यंत विझली नाही. तर मला खूप भारी वाटायचं. आणि गेल्या वेळेस मी घाईघाईमध्ये पूजा केली होती. एक दिवा लावायचा आणि एक लागत होतं, कारण पाऊसच खूप जोराने होता ना, त्यामुळं खूप हाल पण बेकार झाले होते. यावेळेस खूप भारी म्हणजे खूपच भारी माझी पूजा झाली एकदम आरामात. तर इथं मग नंतर नैवेद्य ठेवले मी केळीच्या पानावर 5 आणि एक होता ते एक बाहेर ठेवायचं होता. ते देवाचं मला नाव नाही ते देवांसाठी. तर मग इथं छान प्रकारे मी इथं नैवेद्य ठेवले. तर बघू शकतात माझी देवी अजून चालू होती. अशा प्रकारे मी देवीची पूजा केली. तर बघा इथं बायाने कसा भात शिंपडून टाकला होता. तर नंतर मग मी दर्शन केलं आणि मला लक्षच नाही राहिलं की मला कापूर लावून आरती करायची होती म्हणून. जेव्हा ती मला घंटी दिसली तेव्हा लक्षात आलं. तर मग मी अगोदर दर्शन केलं आणि मग परत मग बाहेरची पूजा करायला गेली आणि मग बाहेरची पूजा करून आले आणि इथं मग कापूर लावून परत आरती केली. तर माझी बघा इथं कापूर नारळची छोटी वाटी होती, माझ्या दिव्यानंच आणला मी त्यामुळं बघा. तर अशा प्रकारे माझी पूजा झाली, खूप छान झाली. तर बघा इथं सगळं आता खुशीला मला जायचं होतं घरी चालत, कारण देविकाला तिच्या पप्पाने शाळेत सोडलं आणि तसेच ते ऑफिसला गेले. म्हणलं आम्ही पूजा करून घरी जावं. तर खुशी बघा माझी हळूहळू चालत होती. तर मग घरी गेल्यानंतर मी देविकाला स्कूलमधून आणलं. तर बघा हिची नाटकं मी व्हिडिओ बनवत होते, ब्लॉग बनवते ना, तर माझं बघून ती पण असं स्टँडला मोबाईल लावली आणि डान्स करायची. तर अशी झाली माझी आजी पूजा. नाही हो म्हणून झालीच. देवीनेच माझ्याकडून पूजा करून घेतली. आजच्यासाठी फक्त एवढंच. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.